बाहू भारुनी दत्त गरजतो भक्तांशी राखतो राखतो भक्तांशी राखतो राखतो भक्तांशी राखतो. जानकी स्मरण जय जय राम. ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते शब्दे जयांच्या समाधान टिकते. ज्या ब्रह्मचैतन्य दयानिधीते साष्टांगमी वंदे एकाग्रचित्ते. सद्गुरुनाथ महाराज की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सुख सहिता दुःखरहिता निर्मळ एकांता कलिमल दहना गहना स्वामी समर्था. कळे ब्रह्मादिकांत नंदा तो तू अम्हा सुलभ जय कृपावंदा. जय देव जय करुणाकरा. आरती वाळू सद्गुरु माहेरा. जय देव माये विण माहेर विश्रांती ठाव. शब्दी अर्थ लाभ बोलणी वाव. सद्गुरु प्रसादे सुलभ उपाव. रामी रामदासा फळला सद्भाव. जय देव करुणाकरा. आरती वाळू सद्गुरु माहेरा. जय देव सद्गुरुनाथ महाराज की जय. नामदिवसाच्या निमित्तानं जे काही चिंतन सत्पुरुषांच्या म्हणण्याचा भाव ते त्यांच्या कृपेने इतका काळ चालू आहे. अनेक अंगाने आपण याकडे बघायचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला आपल्या बाजूनं काय व्हायला पाहिजे, काय अजून करता येण्यासारखं आहे, करण्यात काय चुकतं आहे, अधिक चांगलं काय असू शकेल, या सगळ्याचा विचार हे वेगवेगळे अभंग वेगवेगळी पदं देऊन जातात. तेव्हा आता आणखी एका वेगळ्या आणि महत्त्वाच्या आपल्या दृष्टीनं विषयासंबंधी विचार या अभंगात मांडलेला आहे. तो आपल्याला जितका म्हणून एवढ्या आपल्या मर्यादित काळात उलगडता येईल तेवढा आपण प्रयत्न करूया. त्यांची कृपा असेल तेवढं कळेल. त्यांची कृपा ज्यांना अभिप्रेत आहे, मनापासून हवी आहे, त्यांना उरलेलं सगळं नंतर त्यांच्या पद्धतीनं आपोआप कळेल, मला खात्री वाटते. प्रश्न असतो तो काय, एक भक्तीचं स्वरूप काय, भक्ताची अवस्था काय, आणि तो जे करणार त्याचं रक्षण कोण करणार. भक्ताला सुद्धा खरं सांगायचं तर खरा भक्त होईपर्यंत काळजी लागलेली असते जरा, भक्तीची सुद्धा. प्रापंचिक माणसाला काळजी लागलेलीच असते, तो त्यातच येतो त्यातच जातो. हे कसं होणार, ते कसं होणार, हे ते चालायचं. भक्ताला वास्तविक भक्त म्हणजे काळजी नसलेली व्यक्ती नाही कधी. कारण त्याची काळजी घेणारा कोणीतरी आहे, त्यांनी मान्य केलं आहे म्हणून तो भक्त आहे. नाही तर भक्त कशाचा. फक्त अडचण अशी होते की जरी त्यांनी काळजी करायची आहे, माझं आता काही हे नाही, हे सगळं खरं असलं तरी पुन्हा माझं काहीतरी शिल्लक राहतं, ते काळजी करायला लावतं. आणि दुसरं म्हणजे ज्यांच्यावर काळजी सोपवली त्यांचीसुद्धा खात्री वाटत नाही तेवढी. आणि वेळेला येतील का नाही, होईल का नाही, बरं वाट खूप पाहावी लागते.
प्रपंचातल्या गोष्टी चटकन होतात. शिजत टाकला की भात झाला. त्याचं भक्ती शिजत टाकून काय होत नाही. भक्ती म्हणजे दगड शिजवण्यासारखं आहे. आता खूप वेळ लागतो त्याला. तेव्हा ते कुठेतरी उपडतं. महाराज म्हणले तसं ते. आणि त्यात पुन्हा परत त्याच्यात गडबड प्रापंचिक पद्धतीचे काही आपल्या विचार असतात की जसं ती खूप जेवलं म्हणजे खूप शक्ती येईल, खूप गोळ्या बनल्या खूप काही होत नाही, खूप वेळा त्याचा तसा उपयोग होतो असं नाही. तसं इकडे ते उलटंच गणित आहे. तिथे एक वेळ खूप पैसा मिळाला, खूप ते शक्य आहे. एक वेळ रात्रीत पैसा मिळवणारे लोक आहेत, विशेषतः रात्रीतच असा पैसा मिळतो, तेव्हा रात्रीत ते चालायचंच जर काय मिळवू दे त्याला. तिथे असं एकदम शक्य होतं. इथं तसं काही होत नाही. शांत चित्तानं आपलं जप करत बसायला लागतं. तासन तास जप झाला तर असं वाटतं की एवढा तासन तास जप केला, काहीतरी असं व्हायला पाहिजे, एकदम काहीतरी प्रकाश पडला आहे किंवा प्रकाश असला तर अंधार पडला, पण काय जे आपल्याला अपेक्षित असेल ते तर, किंवा असं काहीतरी एकदम ते भगवंत समोर वगैरे काय नाही आहे त्याच्या काळाच्या तशाच राहतात. जप केला तो उपयोगी पडला का नाही असं वाटतं. आणि पुन्हा संध्याकाळी घरी गेल्यानंतर पुन्हा तेच सगळं म्हणजे आता परत पुन्हा त्याला तोंड द्यावं लागणार, ते माणसांना द्यावं लागणार, घटनांना द्यावं लागणार, ती मनाविरुद्ध वागणार. आपल्या मनासारखं कोण काय करणार नाही. केलंच असलं कधी काळी तर ते उगाळून दाखवणार परत. किती अडचणी आहेत. हे सगळ्याला तोंड द्यायचं. त्या भक्ताचं रक्षण कसं व्हावं याच्यासाठी काहीतरी असायला हवं. आपल्याला कुठेतरी एक आश्वासन, खात्री काहीतरी पाहिजे ना देवाकडून. देव खात्री देत नाही असं नाही. तेषां निशाभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. काही खात्री कमी दिली अशातला भाग नाही. फक्त काय होते ते पाठच होते हो एकदम मस्त बराबरा तेषां निशाभियुक्तां. कारण ते तो अध्याय झाला की मध्ये सरबत असतं. म्हणजे आत्ता काय मला माहीत आहे आपलं संपवायचं म्हणून असं काहीतरी होतं. मग त्यामुळं तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् म्हणलं तरीसुद्धा इतकं आता योगक्षेम दोन्ही वाहता आहेत. आपण आता ते चिंतन दीपिका वगैरे वाचता, इतर कितीतरी आपल्याकडे चिंतन झालेलं आहे, तर ते सगळे ते करणार आहेत. पण तरीसुद्धा ते इतक्या जलद पुढे गेल्यामुळं ते काय करणार आहेत, त्याच्यासाठी मी काय असायला पाहिजे आणि ते नक्की काय करणार, ह्याच्या सगळ्याचा उलगडा व्हायचा राहतो. आणि पुन्हा परत असं भयभीत व्हायला होतं. बरं बाहेर सगळं जग घाबरवायलाच बसले. अहो केलं तर तेव्हा होईल, ते व्याजाचे दरच खाली जातील, बाहेर शांतता निर्माण झाली, आज हेच बंद पडलं, उद्या तेच बंद पडलं. त्यामुळं सारखंच जे सगळीकडून बेदरलेल्या माणसासारखी आवाज होती. मनुष्य एरवी किती कुठल्या पदावर असो, जास्त उच्च पदावर असलेल्या जास्त भीती असते. कट्ट्या पदावर येणारे कितीतरी लोक असतात, त्यामुळे त्यांचीसारखी एक भीती असते. तो प्रमाणात तिथंच राहील ना, जास्त काय गडबड करत नाही ना, एकमेकांचे काय पुन्हा काय चालली आहे लक्ष असलं पाहिजे. केवढी भीती माणसं, सगळीकडे भीती. ही प्रपंचाची भीती असल्यामुळे ती भक्तालासुद्धा शेवटी जरी तो भक्त झाला तरी त्याला प्रपंचात वावरावं लागतं, त्यामुळे त्याला ती भीती वाटते. आता काही लोक बिनधास्त असतात, त्यांचा विशेष नाही ते काय, कारण त्यांना त्यांच्या दृष्टीनं काय फरक पडत नाही, कोणी आपल्याला काय करू शकत नाही असं त्यांना वाटतं. कधीतरी एखाद्या वेळेला डोकं आपटतं भिंतीवरती सोडून नये, मग कधीतरी असं होऊ शकतं याच्यावर विश्वास बसतो. जसं एखाद्याची प्रकृती एकदम उत्तम असली, जे तो दणकावीत फिरतो सगळ्यांना, अशी तब्येत राखली पाहिजे, तशी तब्येत राखली पाहिजे, आणि ठेच लागली पडला की लगेच सगळे उचलायला होतात, त्यावेळेला म्हणतात, त्यावेळेला काही म्हणत नाहीत, ते त्यांच्या डोळ्यात दिसतं आणि त्याच्याही डोळ्यात दिसतं. तर तसं आहे, सगळं असंच आहे. असू दे, आपल्याला भक्ताचा प्रश्न आहे. तेव्हा या भक्ताला धीर कोण देणार आणि कसा देणार, हा एक मोठा प्रश्न असतो. आणि तो जर सुटलेला असेल तर भक्तीची वाटचाल निर्धोकपणे होते. म्हणून पंत महाराज काय म्हणतात ते बघूया. बाहुभारुनी दत्त गर्जतो, बाहुभारुनी दत्त गर्जतो, भक्तांसी राखितो भक्तांसी राखितो भक्तांसी राखितो. बाहुभारुनी भक्त गर्जतो, बाहुभारुनी दत्त गर्जतो, भक्तांसी राखितो भक्तांसी राखितो भक्तांसी राखितो.
माणसांच्या याच्यात म्हणण्यात नेहमी ते स्वतः भक्त, ते स्वतः दत्त आणि एका अर्थाने ते दत्तच, अवतारच पाहिलेले. तर त्या अर्थाने हे बाहू भारुनी हे दोन्ही दत्त करत आहेत. एक स्वतः पंत महाराज सांगतात, अरे कशाला, म्हणजे जसं म्हणावं की अरे सिंहाचं बछडायस कशाला, वाघाचा बछडायस कशाला काळजी करतोस, असं जसं सांगावं तसं बाहू भारुनी सांगतो. आणि ते सुद्धा म्हणून त्रिवार म्हटलं, भक्तासी राखितो आहे. बाहू भारुनी दत्त गरजतो, भक्तांशी राखितो. किंवा भक्तांनी रक्षणाची काही काळजी करायचं कारण नाही. माझं कसं होईल, माझं कसं, तुमचं बरोबर होईल, कारण त्याला त्याची काळजी आहे, तो राखतो आहे. आणि ते सुद्धा सांगताना असं हात जोडून सांगितलं नाही, पाठीवर हात फिरवून ठेवून सांगितलं. बाहू भारुनी दत्त गरजतो, ते शब्दाला त्यांचं त्या आत्मानुभवाचं वजन आहे की तो गरजतो आहे. नुसतं साधंसुद्धा कानात सांगितले तू काय काळजी करू नको वगैरे, आपल्याला जसं प्रापंचिक माणसांना सवय असते, तर तसं नाही आहे. ते गरजतो, दत्त गरजतो, भक्तांशी राखितो. भक्तांना मी राखतो आहे हे मी बाहू भारून सांगतो, दत्त बाहू भारून सांगतो. आणि नुसतं सांगत नाही, गरजून सांगतो. आपण आपल्याकडे गर्जना प्रसिद्ध आहेत, घोषणा प्रसिद्ध आहेत, ज्या मोठ्याने आणि तीव्र स्वरात लोकांना कुठे असतील तिथे ऐकू जातील एवढ्या घोषणा, एवढी गर्जना आपल्याला माहिती आहे. किंवा ते सिंहच म्हणत आहे का असं आहे, फक्त हा सिंह आहे, तर त्या अर्थाने त्यांनी काही घाबरू नये. दत्त गरजतो, भक्ताशी राखतो. गर्जना आपल्याकडे प्रसिद्ध आहे, ती अशी सिंहाची गर्जना प्रसिद्ध आहे. सर्वसाधारण उच्चारले की सिंहगर्जना असे ऐकू येत. आता माणसांच्या पण गर्जना असतात, मी त्याबद्दल काही म्हणत नाही. एकदम गर्जना म्हणल्यावर आपल्याला इकडून तिकडे गेलेले सुद्धा कळतं, वेगळ्या गर्जना करायचं कारणच नाही. पण ते लौकिक आणि हे पारलौकिक. दत्त गरजतो, भक्तांशी राखितो. आणि बाहू भारुनी असं तसं नाही. आता अगदीच सुरुवातीला बघितलं तर भक्तांशी राखितो म्हटलं आहे, कोणाशी राखितो म्हटलं नाही आहे. आपल्यालाच गरज आहे, आपलीच सोडवतो, आपलाच प्रश्न सोडवतो आहे, तेव्हा भक्ताशी राखितो. आता ते असायला पाहिजे तर भक्त असायला पाहिजे. नुसतंच मला तुम्ही राखा आणि मीच हिंडून येतो, भक्ताशी राखितो. हां, हिंडून येत जरूर, मला बरोबर घेऊन जा म्हणजे भक्त आहेस, बरोबर घेऊन जा, हिंडून ये, काय हरकत नाही. तिथे तुला कोण राखील, मी राखतो, दत्त राखतो. जिथे कुठे गेला आहे तिथे जर दत्त जाऊ शकला नाही तर ते ठिकाणच असणार नाही, ज्या ठिकाणी त्यांचे रीच नाही. आपल्याला हे साधे कनेक्टिव्हिटी मिळेल आणि कशी ती रीच कशी करणार त्यांची, ते जे काय म्हणणं आहे ते जिथे आहेत तुम्ही तिथं आहात, तिथं ती जी त्यांच्या ठिकाणची शक्ती आहे त्याची आपल्याला कल्पना येत नाही, म्हणूनच आपण घाबरतो. त्यांच्या शक्तीची जर कल्पना आली तर मनुष्य भक्त कधीच घाबरणार नाही. त्यांच्या शक्तीची व्याप्ती, त्यातलं सामर्थ्य, त्यांची त्या जिथं जायचं तिथं जायची झेप कुठल्याही ठिकाणी, ह्याची कल्पना नसते म्हणून भक्ताला भीती आहे. नाहीतर काही भीती असायचं कारण नाही. भगवंत बरोबर आहे, आणखीन कशाची भीती बाळगायची. कारण जे काही भीती उत्पन्न करणारा असेल, दाखवणारा असेल, आपल्या मनात असेल, ते सगळं त्या भगवंताच्या खाली नाही का. माया भीती उत्पन्न करते, तिलाच ज्याने उत्पन्न केली तर तिला काय, ती काय भय दाखवणार त्याला. पण तसं ते वाटत नाही. याचं कारण भक्तीत अडचण आहे. भक्ती कमकुवत असली की भीती वाढते, भक्ती भक्कम असली की भीती कमी असते. जितकी भक्कम तितकी भीती कमी. आणि जिथे ती परमोच्च अवस्थेला असते तिथे भीती म्हणजे काय म्हणून विचारावं. ते कशाला म्हणतात, भीती कशाला म्हणतात असं कोण विचारू शकेल. जो पूर्ण भक्त आहे त्याला काय उरलंच नाही. पूर्ण भक्त म्हणजे भगवंतच की, संत म्हणा, साधू म्हणा, भगवंत म्हणा, काय नाव द्यायचे ते म्हणा, ते कशाला म्हणतात असं त्याला विचारायला लागेल. म्हणून याच्यातली जी भक्ताशी राखितो त्यातलं भक्त फक्त आपल्याला ते समजून घेतलं तर हे होईल. राखण आहे आपल्याकडे. त्यांनी भक्ताशी निर्मितो वगैरे काही म्हणलं नाही आहे, राखितो म्हणले. थोडं जपून गेलं तर लक्षात येतं की हे महापुरुष आहेत, असे शब्द वापरतात तेव्हा उगाच नाही वापरत, त्याच्याबरोबर काहीतरी असतं.
भक्तासे राखितो म्हणले. त्यामुळं आपल्याकडे शेतकरी पण आहेत आणि राखणदार पण आहेत. हे राखणदार आहेत. ज्या वेळेला ते कुणी पेरलं, ज्या वेळेला ते वाढलं, ज्या वेळेला आता ते आपण जसं त्या जोंधळ्याची किंवा ज्वारीची लोंबी असते त्याच्यात आत ज्या वेळेला काहीतरी जोंधळा आकाराला आला आहे तेव्हा राखणीचा प्रश्न येतो. नुसतंच हे असलं तर कुंपण घातलं तरी भागतं. नुसतीच दटं उगवून आले ते कुंपण चालते. पण आज दाणा भरला आहे म्हणलं की नाही मग मचाड लावा, हे लावा, ते लावा, रात्रीचं जागा, अमकं करा, तमकं करा. का तर ते जे काही लोंबी आहे त्याच्यामध्ये आज दाणा भरला आहे, भरतोय, वाढतोय किंवा तयार आहे काय असेल ते, मग ते राखावं लागतं. तेव्हा भक्त हा असा तयार होत जाणारा त्या लोंबीतला दाणा आहे. असं असलं तर राखणदार बसला आहे म्हणून समजत तो राखणारच. तर त्याला आणि राखणं म्हणजे असं आहे की आतून आहे, बाहेरून आहे, सगळीकडून आहे. त्याची राखण आहे जी पक्ष्यांपासून आहे. मुसाफिर जागते रहना, मुसाफिर जागते रहना, नगर में चोर आते हैं, नगर में चोर आते हैं. मुसाफिर जागते रहना, मुसाफिर जागते रहना, नगर में चोर आते हैं, नगर में चोर आते हैं, नगर में चोर आते हैं. तेव्हा हे जसं भक्तीच्या मुसाफिराला लागू आहे तसं तसं ते लंबीतल्या दाण्याला लागू आहे. त्याच्यावर तो नाही फिरायला जात पण पक्षी फिरायला येतात. ते आले ते ठोच मारून गेले ते घेऊन जातील म्हणून त्यांना राखण करावी लागते. भक्त फिरताना त्याची राखण करावीच लागते, त्याबरोबर आहे. पण बरोबर तो जर त्याच्याबरोबर जर माळ आहे, त्याच्याजवळ जर नाम आहे, त्याच्याजवळ जर साधन त्याचं आहे, तर स्मरण आहे, तर तो फिरला तरी त्याच्याबरोबर त्याचं रक्षण आहेच. पण जर असंच असलं तर तेही राखणदार लागतात. ते राखणदार जसं शेतकरी तो करतो काम तसा हा देव काम करतोच आहे. तो राखीतो, तो निर्माण नाही करत. तेवढं काम आपल्याला ठेवलं आहे. पेरा चांगला घ्या, खोली पेर ओली पेर असं म्हटले ना, तसं खोली पेरा ओली पेरा हे सगळं करा, उगून येऊ दे. भगवंताच्याच या मायाच्या जगातल्या सगळ्याची साथ आहे. बाहेर ऊन आहे, पाऊस आहे, पाणी आहे, वारा आहे, सगळं आहे. जर उत्तम येतं, उत्तम पीक आलं की मग ते जसं लोंबीतलं ते दाणा असतो भाताचा किंवा जोंधळ्याचा, तर तशाच दाण्याचा आता त्याचं रक्षणाची गरज आहे. तर त्यावेळेला तो रक्षण कायम करणार आहे. आधीचं सुद्धा जे काही केलं ते सुद्धा त्या भगवंताच्या ह्या मायाने ह्या सगळ्या सूर्याने, वाऱ्याने, पाण्यानेच केलेलं आहे. हे लक्षात ठेवून त्याचं रक्षण करतो. तर हे तरी कुठं आपल्या हातात आहे. भक्ती उत्पन्न करावी म्हणून होते का? अनेकांना असं वाटतं हे खूप चांगलं आहे, हे खूप ऐकलं पाहिजे, हेच खूप ह्याला मिळालं पाहिजे, त्याला मिळालं पाहिजे. हा प्रापंचिक उत्साह आहे. आम्ही त्या दुकानात जाऊन आलो तिथं खूप चांगलं, तुम्ही पण तेवढंच. ते यापेक्षा काही फार त्याचा काही विचार करायचं कारण नाही. भले ते ह्या विषयाऐवजी त्या विषयातलं असेल, पण तसं काही त्यात काही नाही. हे सगळे शेवटी आपल्याला सुद्धा तिथे सुद्धा जो पुण्याईचा दोरा उगवला ते पूर्वसंचिताचा दोरा उगवेल, तर तिथे ते येईल. म्हणून आज करून ठेवायचं, म्हणजे कधीतरी आपल्याला ती बुद्धी होणार की खरा पेरा काय, खरी जमीन कुठली, त्याला कष्ट कुठले घ्यायला पाहिजेत, लावलं कधी पाहिजे, पाणी कधी घातलं पाहिजे, सगळं त्याच्याकडून होणार आणि मग ते धाट आलेलं दिसणार. तेव्हा हे जे धाट आलं आता त्याच्या रक्षणाचा प्रश्न आला. साधं फुलाचं झाड जरी लावलं तरी आपण एवढंच ते रोपटी घेऊन येतो किंवा आपल्या परीनं शक्य असेल तर बिनं येणारं झाड असेल तर तसं लावतो. पण ते रोपटं घेऊन लावलं, चांगली व्यवस्थित निगराणी करून ते लावावं लागतं. ते लावल्यानंतर मग हळूहळू हळूहळू वाढत जातं. पाणी घालतो, रोज पाणी घालतो म्हणजे रोज नाम घेतो, दुसरं काय. तसं जे साधन सांगितलेलं आहे ते जर वेळच्या वेळेला केलेलं असलं. पाणी मारणं, पाणी घातलं बरोबर आहे. अशा कडक उन्हात पाणी घालायला गेलं तर निम्मं झाडाला मिळतं आणि निम्मं वाफवून जातं. पाणी घालायचा वेळ आहे नाही का, जे जमली तर करावी. पण संध्याकाळ आता सगळं उन्मीन गेलं
नंतर त्याची वाफ होत नाही. त्यावेळेला अर्धा तांब्यासुद्धा पुरतो. दिवसा घालायला गेलं तर 4 तांबे घालावे लागतात, त्यातला अर्ध्या वाटायला येतो. येईलच असं नाही, तो सुद्धा गरम पाणी जाईल. ते फारसं हितावं नाही त्या रोपाला. तेच जर संध्याकाळी घातलं असेल, रात्री घातलं असेल तर टिकून राहतं, ओल धरून राहते. कारण ओलीतनं निघून बाहेर काढून नेणारा जो ऊन आहे, कडकपणा आहे, तो त्यावेळेला नाही आहे. त्यातसुद्धा त्यात कौशल्याचा भाग आहेच. पहाटेची वेळ त्यासाठीच उत्तम. काही निघून जाण्याची शक्यताच नाही. जे मिळवाल ते साठेलच आणि त्याने झाडं वाढतं. म्हणून ती नेमाची वेळ तशी आहे. असं आपल्यावर काही बंधन नाही. हा देवाचं नाम आहे. साखर काय पाटे खाल्ली काय, दुपारी खाल्ली काय, रात्री खाल्ली काय, नेहमी गोडच लागते, बरोबर आहे. पण त्यात पुन्हा फरक आहेच. ती कधी खावी, जी अशी गरज आहे त्यावेळेला अत्यंत उपयुक्त आहे असं. तसं हे नामाच्या वेळेला ही वेळ अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून आता ती जमली अधिक चांगलं साधेल, नसेल तर नाम केव्हाही गोडच आहे, त्याचाही काही प्रश्न नाही. मग हे अशा तऱ्हेनं ती निगराणी करताना सुद्धा ती केलेली असली, आता त्याचीसुद्धा एक राखण करावीच लागते शेवटी. त्याला ते जमेल की नाही, त्याला अनुकूल कसं होईल बाकीचं सगळं, यासाठी सुद्धा एक राखण आहे. आणि ती राखण कशी आहे, काम आपण करतो, राखण ते करतात असं आहे. काम आपण करायला पाहिजे. मग तुमचीच सगळी जबाबदारी आहे, मी माझं सगळं तुमच्यावर सोपवलेलं आहे, तुम्ही जर हे करणार असाल तर मग नको, ते म्हणे दुसरा भक्त बघू. आज सगळंच आपल्या खांद्यावर ठेवतं असं नाही. माझी उठायची इच्छा आहे, तुम्ही उठवा. हां, मग उठवतो. तुम्हीच उठवा, तुम्ही जपाला बसा. नाहीतरी जप आपण कुठे करतो, महाराजांची कृपा असल्याशिवाय वगैरे आहे. पाठांतर काय बोलायचं का, त्यांची इच्छा असल्याशिवाय का जप होतो. अरे मी उठायला लागतं की मी करायला लागतं, मग आता मग नंतर मला झोप येणार नाही वगैरे, हे सगळं ते सांभाळतील एक वेळ. किंवा जे काही नाम घेतलं त्यात त्याचा दर्जा येईल, त्यात जीव उतला जाईल, त्याची ही राहील, उपयोग राहील, चांगलं राहील, क्वालिटी काय ते सगळं राहील. हे सगळं ठीक आहे, त्यांच्याकडे सोपवलं. पण मी तर उठलो आहे, मी तर बसलो आहे, मी माझ्यापर्यंत प्रयत्न करतो आहे. मग अशा वेळेला राखण करायला ते तयार आहेत. ते म्हणतात तू उठून तरी बस. झोपेत नाम घेण्याची जबाबदारी आहे. म्हणजे जास्त नाम व्हायचं असलं तर काय करायला पाहिजे? त्या झोपेत नाम घेण्याची जबाबदारी त्यांची आहे. नाम जर जास्त व्हायला पाहिजे असेल, पुढे काय बोलले असं नाही. ज्या वेळेला तुम्हाला झोप लागणार त्यावेळेला त्यांची जबाबदारी आहे. झोपेत नाम घेण्याची जबाबदारी आहे असं स्पष्ट आहे असं नाही आहे म्हणणं. ते झोप ज्यावेळेला लागणार, आता मनुष्य एवढा आगाड कष्ट करणार, तो दमणार, तो दिवसा त्याचे सगळं म्हणजे नामसुद्धा तो जागेपणी सगळं घेणार. आता अशी एक वेळ येणार ज्या वेळेला त्याला डोलक्या अनावर होणार. त्याची वेळ झाली 10-11 वाजले काय 12 वाजले, सवयीप्रमाणे ज्याच्या त्याच्यात तेवढे झाले. 12 वाजता आता झोपला आहे, आता महाराज म्हणलं आणि झोपला. पुढे महाराज नाम घेत आहेत, हे मान्य. पण आपलं तुमचीच जबाबदारी आहे. मी जास्तीत जास्त वेळ वेध घालण्याचा प्रयत्न करतो म्हणजे नाम वाढेल, असं काही नाम वगैरे वाढणार नाही. त्यामुळे राखण्याचं काम राखणदाराचं मोठं विचित्र आहे. आता दिवसा उजेडी बघितलं असेल तर फारसं राखणदार वगैरे नसतं. मुसाफिर जागते रहना नगर में चोरात, ते दिवसाने ते अशा तऱ्हेने येणार, वेळोवेळी येणार. म्हणून मचाड बांधले असे दिवसभर मोकळीच असतात बघा. सहज कोणतरी एखादा असला काय याला तर बस होतो. पण त्यावेळेला मात्र 2-3 जणांना लक्ष ठेवून, कारण त्यांच्याही झोपेच्या वेळा आहेत. पक्षी केव्हाही येतील, दाणा केव्हाही घेऊन जातील. लक्ष असणाऱ्याचं लक्ष असावंच लागतं. त्यासाठी खरं तर खडा पहाराच आहे 24 तास. तर तो खडा पहार आहे. खडा पहारात शक्यता नाही त्याला काही. ज्या वेळेला हे येणार त्यावेळेला त्याच्या आधी त्याला पक्षाचा रोग कळलेला आहे, ते टोच मारणार हे कळलेले, घेऊन जाणार हे कळलेले, हे ज्याला कळलेलं आहे त्याच्यासाठी त्याची खरी राखण सुरू आहे. तशी तिथे राखण सुरू आहे, तशी इथे राखण सुरू आहे. भक्तासे राखीतो. आता हे झालं ते जाऊ नये म्हणून, पण वाढावा म्हणून सुद्धा राखावंच लागतं. भक्तासे राखीतो म्हणजे त्याचं साधन त्यानं जर मनापासून सुरू केलेलं आहे, तो जर ते वागायचा, अंमलात आणायचा, वर्तनाचा सगळे प्रयत्न करतो आहे, तर त्याचीसुद्धा राखण करावीच लागते. कारण शेवटी असं आहे, सगळं अपेक्षित साधन आपल्याकडून होईल असं नाही. मला जशा दर्जानं व्हावं तसं होईल असं नाही. त्यावेळेसुद्धा मला एक राखण लागेलच. बरं असं हे आता ह्या आपण काही सगळा म्हणता येणं आपल्याला त्यांचं शक्य नाही. पण त्यांनी जे वर्णन केलेलं आहे त्यातल्या कुठल्या गोष्टीनं मनुष्य त्या मूळ नामापासून
किंवा ते काय त्यांनी धरलं आहे साधन तिथपासून बाजूला जाईल हे सांगता येत नाही. बाजूला खेचायला सगळं जग बसलं आहे. अशा वेळेला त्याची राखण कोण करणार? तर त्याची राखणसुद्धा तेच करतात आणि ते सुद्धा दत्तक गरजतो भक्त असे राखितो. खात्री आहे, मी गरजून सांगतो की हे करणार, सांभाळणार, राखणार आपल्याला. तर या अर्थाने त्यांची राखण आहे. ती चोरी होऊ नये म्हणून पण आहे, ती त्याची जी वाढ होती आहे ती व्यवस्थित व्हावी म्हणून आहे. आता उदाहरणासाठी आपण ही दाटण दंबीन नामकदमकं म्हटलं, पण तसा विचार केला तर असं तर आपण काही अशा अर्थाने जड वस्तू नाही, एकाच ठिकाणी राहिले असं नाही. आपण आपल्या व्यवहारासाठी असंख्य ठिकाणी जात येत असणार, कामासाठी जात येत असणार, हे सगळं असणार. मग अशा वेळेला तो मनुष्य फिरतो आहे, काय घरामध्ये आहे, बाहेर आहे, गावाला गेला आहे, कुठेही असला तरी राखण सगळीकडेच लागणार, म्हणून ते सगळीकडे असतात. त्या अर्थाने ते रोपटं होऊ नये, कोमेजू नये, निघून जाऊ नये, ह्या सगळ्यासाठी जिथं आहेत तिथं त्यांना त्याचं, म्हणून आपल्याला कुठेतरी काम करता करता सुद्धा एकदम टक्कन स्मरण होतं. अरे कशाने होतं हे सांगता येत नाही, पण नेमकं काय होतं की आपल्या व्यापामध्ये त्या सगळ्या कामांच्या ह्याच्यात असतो आणि अगदी ऑफिस किंवा याच्याशी काही असतात त्या अर्थाने लौकिकदृष्ट्या काही संबंध नाही, सगळ्या व्यवहाराचा संबंध आहे. तो व्यवहार करता करता एकदम त्या माणसाच्या गळ्यातच महाराजांचं लॉकेट दिसतं, नाहीतर त्याच्या मागं एकदम फोटो दिसतो, हार. म्हणजे जिथे तशा तऱ्हेची आपल्याला काही कल्पना पण नाही, अपेक्षा पण नाही, पण अशा ठिकाणी एकदम काहीतरी एकदम दिसतं. तिथे तरी आवाज दिसतो, एकदम त्याच्या हातातच काहीतरी दिसतं, त्याच्यातच ते बांधलेलं असतं. काय कशावर असेल सांगता येत नाही. फ्रेंडशिप बँड म्हणजे काय झालं शेवटी, नाही का? भगवंताची फ्रेंडशिप असलं तर त्याचं फ्रेंडशिप बँड असणार, मग त्याच्यावर ते कदाचित चित्रकृष्णाचं किंवा काय समजा रामाचं असलं, आपल्याला कशाची आठवण? आपल्याला आठवण झाली आपल्या कामाला. म्हणजे त्या क्षणीसुद्धा तुम्ही तिथे आहात हे मला कळलं, ते फोटोत कळलं, ते तिथं बसले होते त्याच्या मागं कळलं, एखादे डॉक्टर असतात त्यांच्या मागं तो फोटो लावलेला असतो, तो बघितली का अरे हे पण कोणीतरी दिसतात महाराजांचे. तिथं कुठेतरी एकदम स्वामींचा फोटो वगैरे लावला असतो, ते बघितली का अरे तुम्ही स्वामी महाराजांचं काहीतरी ह्यांच्याकडे दिसते. कुठून कशानं ते राखीतो हे दाखवण्यासाठी आपल्याला. ते काही फोटो लावून राहिले अशातला भाग नाही, तिथंच राहिले अशातला भाग नाही, ते तिथं आहेत. ते तुम्ही कुणाहीकडे जा, कसल्याही कामाला जा, कुठेही कसली तरी खूण देऊन आपल्याला मी राखतो हे दाखवत आहे. मी राखतो, मी तिथं आहेच. मी फक्त आता तुला भान देण्यासाठी सगुणाची गरज आहे म्हणून सगुण रूपाने दिसलं, नाहीतर काही नाही. बरं आपण समजा एखाद्या ठिकाणी गप्पा नुसतं बसा, 2 माणसं ती शेजारी आपल्या वेटिंग रूम वगैरे असतं तिथे आपण त्या खुर्चीवर बसतो, ते बाजूला वेटिंग रूममध्ये किंवा एसटीत कुठेही ती 2 माणसं उठून काहीतरी पंथांच्याबद्दल बोला, अरे हे पंत महाराजांच्याबद्दल बोलतात, आपल्याला माहिती आहे सगळं. मग हे या निमित्ताने आठवण करून दिली मी आहे, किंवा त्यांनी मी आहे ही आठवण करून देणं म्हणजे सुद्धा राखणच आहे. कारण ते आहेत ह्याची जाणीव आत्तापर्यंत आपल्याला नव्हती. तो फोटो बघितला तेव्हा झाली, ते लॉकेट बघितलं तेव्हा झाली, ते बाजूचे गाडीवर कुठे जाता जाता सुद्धा आपल्याला ते ट्रकाच्या मागे ब्रह्मचैतन्य प्रसन्न म्हणले, अरे आपण जातो त्या मार्गावर ब्रह्मचैतन्य प्रसन्न आहे, म्हणजे कुठेतरी आपण चाललो आहे, ते काहीतरी चाललं आहे. बाय फ्लूक जरी ते चुकून झालं असेल असं आपल्याला वाटतं, ते आमची बुद्धिमत्ता काय म्हणजे वैज्ञानिक बुद्धिमत्ता, त्यामुळे तो चुकून तो समोर ट्रक आला असेल, चुकून आला असेल, पण त्यानं काम बरोबर केलं की नाही मला सांगा. ट्रक चुकून आला मान्य आहे, त्या ड्रायव्हरला जाणीव पण नाही हो की नाही, तो कदाचित ट्रक त्याचा पण नसेल, तो तिथं कामावर पण असेल, पण आपल्यासमोरून जो गेला आणि त्याने जे काम केलं ते बरोबर आहे, की महाराज आहे, स्वामी समर्थ आहे, हे एकदम तिथं कुठेतरी एकदम ते गाड्या जात असताना एकदम मागं स्वामींचं चित्र, भिवू नकोस तुझ्या पाठीशी, बस आहे, एकदम रिलॅक्स झाला. जे कामाला निघाला होता त्याचं एवढं जीव खालीवर होत होता, होते का नाही, होते का नाही, माणसं भेटतात का नाही, रजेवर नसतील ना, अमुक होईल ना तमुक होईल ना, सगळं डोक्यात, पण एकदम मी तुझ्या पाठीशी संपलं. इंटरव्ह्यूला जातो, ह्याला जातो आणि एकदम ते मी तुझ्या पाठीशी आहे, बस झालं. भक्त असे राखितो, तो भाव भार दत्त करतो, भक्त असे राखितो. अशा तऱ्हेनं आपली राखण सुरू आहे, सगळ्या बाजूनं सुरू आहे. तर त्यांनी काही सांगायचं यात ठेवलं असं वाटत नाही, तरीसुद्धा उरलेल्या कडव्यात बघा. बाहू भारुनी दत्त गरजतो, बाहू भारुनी दत्त गरजतो, बाहू भारुनी दत्त गरजतो, भक्तांशी राखितो, राखितो भक्तांशी राखितो, राखितो भक्तांशी राखितो. बाहू भारुनी दत्त गरजतो, बाहू भारुनी दत्त गरजतो,
भक्तांसी राखितो राखितो भक्तांसी राखितो राखितो भक्तांसी राखितो कोणी न पाहे वक्रदृष्टीने कोणी न पाहे वक्रदृष्टीने काळचा करतो करतो काळचा करतो करतो काळचा करतो बाहुभारुनी दत्त गरजतो बाहुभारुनी दत्त गरजतो भक्तांसी राखितो राखितो भक्तांसी राखितो राखितो भक्तांसी राखितो कोणी न पाहे वक्रदृष्टीने कोणी न पाहे वक्रदृष्टीने काळचा करतो चाकरतो काळचा करतो चाकरतो काळचा करतो बाहुभारुनी दत्त गरजतो बाहुभारुनी दत्त गरजतो भक्तांसी राखितो राखितो भक्तांसी राखितो राखितो भक्तांसी राखितो कोणी न पाहे वक्र दृष्टीने काळचा करतो वक्र दृष्टीने पाहिलं समजा काय न केली तरी काही केलं तरी फरक नाही पडलं तर काय केलं याला काय महत्त्व राहिलं अशी कल्पना आहे का की वक्र दृष्टीने कोणी पाहणारच नाही तो घरी पाहिल पण त्याचा त्रास नाही काही त्याचा परिणाम नाही काही आणि मुळातच कोणी न पाहे वक्रदृष्टीने आणि कोण जास्तीत जास्त वक्रदृष्टीने पाहणार जिथं काळ चाकर आहे काळ वक्रदृष्टीने पाहू शकतो उचलून म्हणतो जरा भगवंत तोंडूळ उचलून जाणार नाही ते झालेलं आहे आपल्याला अनेक गोष्टी माहिती आहेत मग त्याचा उल्लेख करत नाही पण हा माझा माणूस आहे तुम्हाला नाही हात लावता येणार हे जिथं सांगण्याची प्रकट होऊन सांगण्याची ज्यांची प्राज्ञा आहे त्यांना कोण वक्रदृष्टीने पाहणार कोणी न पाहे वक्रदृष्टीने काळ चाकरतो काळ चाकरणं ही गोष्ट इतकी सोपी नाही पण अनेकांनी ती प्रकर्षाने आपल्याला सांगितलेली आहे समर्थाने आपल्याला म्हणलं नाही तिथे काळ घालू पायातळे का तर मुखी रामनामावळी हो म्हणून मुखी रामनामावळी असू दे आणि भाऊ काय काय करतो ते काळ जास्तीत जास्त काय करणार आपल्याला तर तो आहे तो देह घेऊन जाण ह्यापेक्षा तर काही त्याची प्राज्ञा नाही तो आधी न्यायला आला ते म्हणतात आधी न्यायलाच तुझा काय उपयोग नाही जाऊ तो वेळेवर न्यायला ते म्हणतात अजून माझं काम नाही राहू द्या ही काळावरची सत्ता आहे मुळातच आणि काळ ज्या अर्थाने सर्वसाधारणपणे काळाचे एक गणित आहे ते हे गणित कसं आहे आपण ह्या सगळ्या झाडापेडात आपल्या सगळीकडे पाहू शकतो क्रमाने 1 वर्षांनी मनुष्य आणखीन 1 वर्षांनी मोठा होत जातो आणखीन 1 वर्षांनी हे त्याचं गणित आहे हे घड्याळावर चालले ते घड्याळ थांबवण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे काळाला थांबवण्याचं सामर्थ्य म्हणजे त्यानं तो जे प्रथम काय करतो हे विकास करतो आणि नंतर विनाश करतो हे काळाचं गणित यापेक्षा काही काळाचं गणित त्याला हे नाही बघा तुम्ही जास्तीत जास्त काय होतं लहान मुलं आहे ते हळूहळू काय 10, 15, 20 करत 25 वर्ष झालं 30 वर्षात झालं की काय होतं हळूहळू विघटनाला सुरुवात होती 30ला होईल 40ला होईल 50ला होईल पूर्वी 60 नंतर होत होती आता हळूहळू 30 नंतर आली एवढाच फरक ते आम्हीच केलेला फरक आहे काळाचा त्याला काही इलाज नाही काळ म्हणतो हे फास्ट ट्रॅकवर जाऊ इच्छितात ओके तर ते त्याचं काही म्हटलं नाही ओके नाही हा म्हणजे काय उद्योग चालेल सगळे त्याच्यामुळं असं झालं काही इलाज नाही पण ते शेवटी त्याच्या मर्यादेतच तो त्या क्रमानेच देणार मग त्या क्रमाने तो काय करतो तो विकास करीत जाईल आणि नंतर विनाश करीत जाईल क्रमाने तो हे सगळं करत जाणार मग तो अशा तऱ्हेने एखादा डोंगराचा जसा चढ असावा आणि नंतर उतार लागावा आणि मग ते शेवटी तळात जाऊन पडावं तसं माणसाची अवस्था तो करू शकतो हे तो करतो
मग आता विकासात ते काय करणार? काळाचा तर विकास तर ठरलेला आहे. बाळपणीचं सर्वज्ञता तया ते वरी. याला काय उत्तर आहे काळाकडे? म्हणजे आपण ज्ञानेश्वरीमध्ये आता मामांची ज्ञानेश्वरी वाचतो, संदर्भ आठवले म्हणून सांगतो. मामांच्या ज्ञानेश्वरीचं पहिलं पान मामांच्या चित्राचं बघितलं असेल तर त्याखाली हे आहे की बाळपणीचं सर्वज्ञता तया ते वरी. कॉमेंटरी करताना म्हणालेले आहेत, आणि कधी म्हणलं असेल की ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आता आपण ज्ञानेश्वरी म्हणायची, त्यांनी भावार्थ दीपिका म्हणून लिहिली. हे तर खरं, आपल्याला ती पक्कवून बसलं की त्यांनी लिहिली म्हणून आपण त्याला ज्ञानेश्वरांची म्हणून ज्ञानेश्वरी म्हटली. प्रत्यक्षात ती भावार्थ दीपिका आहे. गीतेचा आपल्याला सुगम शब्दात अधिक विस्तार करून अगदी कळणार नाही अडाणी अज्ञाय अमकाय तमकाय अशाही माणसाला कळावं इथपर्यंत खाली आणून दिलेला अर्थ. त्यामुळं तो भावार्थाने सांगावा लागला. त्यात तो भावार्थाने सांगितला, त्याला कळेल असा सांगितला, एकाच्या जागी 10 उदाहरणं देऊन सांगितला, सगळं केलं. ते केल्यानंतर त्यांनी लिहिलेली भावार्थ दीपिका. आता ह्याच्यात संबंध, ह्याच्यात ज्ञानेश्वरांची स्वतःची काय म्हणून प्रतिमा असेल तर फक्त निवृत्तीदास हो. माझे जीव उरले पायिकपणा, जे काय सगळं झालं ते ज्यांच्या कृपेने झालं त्याचा सगळ्यांना लाभ हो, आणि माझं काय उरलं तर माझे जीव उरले पायिकपणा. आणि मला सांगा, या जागेसाठी शिपाईपणाच्या कोण अर्ज करायला तयार आहे का? कोण शिकायला तयार आहे का? नाही. पण ते एवढं सगळं उत्तुंग काम करून म्हणतात तेथे माझे जीव उरले पायिकपणा. काय उरलं असेल तर मी सेवक म्हणून हात जोडून उभा आहे. त्यांनी हात सोडले, सांगितलं हे करा, मी केलं. ते जे काय केलं ते त्यांच्या कृपेने केलं, घडलं ते त्यांच्या, जे स्फुरलं ते त्यांच्या कृपेचं देणं होतं. त्यामुळे ते त्यांचंच आहे, माझं काय त्याच्यात नाहीच. आता मी हात जोडून उभा होतो तसं मी हात जोडून उभा आहे, माझे जीव उरले पायिकपणा. मग अशावर ही कॉमेंटरी करताना मामा साहेब काय म्हणाले किंवा इतर कोणी काय म्हणालं तर त्यांचं जर कुठेतरी त्यांच्याविषयी काहीच नाही, मला एवढं सुसावलं, मी अशातनं गेलो तशातनं गेलो, हे झालं ते झालं, मी कष्ट हालपेष्टा सहन केल्या, असं झालं, मी कोणाला काय बोललो नाही, आमकं नाही, काय नाही त्याच्यातलं. तर कुठे काय सापडतच नाही. फक्त एकच सापडतो म्हणले, एकच आत्मचरित्राचा एवढासा अंश फक्त त्याच्यामध्ये, बाळपणीचं सर्वज्ञता तया ते वरी. की जे ज्ञानेश्वरीत सांगितलं ते माणसाला 90 वर्ष जगून सुद्धा कळणार नाही. कुणाला 10-5 लोक एकत्र केले तरी सुद्धा ते कळणं शक्य नाही. अशी उदाहरणं आणि असे दृष्टांत आणि असे सगळं निरीक्षण त्याच्यात आहे. तर मग आता काय होतं तर अशा वेळेला बाळपणीचं सर्वज्ञता आणि तया ते वरी, मी तिन्हीच जर त्याला बाळ घालायची ठरवली, तिन्हीच जर त्याला प्रसन्न व्हायचं ठरवलं, सर्वज्ञतेनं बाळाला प्रसन्न व्हायचं ठरवलं, बाळपणीचं सर्वज्ञता तया ते वरी त्याला स्वीकारते. आता ती स्वीकारल्यावर काय होणार? ते बाळ सर्वज्ञ होणार. आता मला सांगा, काळाचा क्रमविकासाचा कुठं गेलं काय ते नाही त्यात लागू, ते त्यांना लागू होत नाही. जसं तात्यासाहेबांनी हे येतं कुठून तुम्हाला असं भावाने जे विचारलं, की आम्ही ब्रह्मसूत्र विचारतो तरी तुम्ही सांगताय, हेही सांगताय, ब्रह्मसूत्र वेदांत तुम्ही कधी हे बघितलं? मला काही त्याची आवश्यकता वाटत नाही, कारण मी ज्ञान जिथून उगम पावतो त्याच्या मुळाशी बसलो आहे. आता मुळाशी बसलेल्याचाच काय तो विस्तार होणार ना, ते ब्रह्मसूत्र आहे का काय, त्याच्याशी काय संबंध आहे? म्हणून ते म्हणले महाशब्दाचा तुम्ही जरा नीट विचार करा, म्हणजे मोजणे असावं असं मला वाटते. मग ते सगळं डिक्शनरी, मग ते लॅक्झिकोग्राफी, नामकं तमकं सगळं केल्यानंतर खरंच अर्थ असा आहे. म्हणून ते त्यांच्याच्यात असे दृष्टांत येऊन जातात, ख्रिस्ताचं कुठं त्याचं हे आहे वगैरे. आणि ते नाही का तो काहीतरी बगळा वगैरे पांढरा पक्षी होता आणि त्यांच्या डोक्यावर म्हणले, आता हे चरित्र जाऊन ओळखलं पाहिजे. काय होते सर्वसाधारण क्रमाने मनुष्य विचार करणार म्हणजे जास्तीत जास्त ग्रंथ बघणार आहे करणार, तर त्याची काही गरजच नाही. त्याच्याकडे कुठला ग्रंथ पण नाही बघायची गरज पण नाही. जिथे जाऊन बसायचं तिथे बसला आहे. आता त्या ठिकाणी ह्या विकासाचं काय सांगणार नक्की? त्यामुळं काळ चाकर आहे. म्हणजे लहानपणी ही सगळी सर्वज्ञता ते त्याला देऊ शकतात, आणि पुढे जे काही काळ नाश करणार आहे त्याचा नाश थांबवू शकतात. त्याचं तर काय करशील, नाश नाही करून देणार. सर्वसाधारणपणे सगळ्या याला पुढे क्रमाने, शरीराच्या क्रमाने सगळ्या अगदी मेंदूपर्यंत सर्व यंत्रणासुद्धा हळूहळू थकत जातात ना, त्या मागे मागे सरतात ना. जशा पुढे पुढे सरल्या तशा तशा त्या मागे सरतात, आणि तो काळाचा क्रम आहे. असू दे. म्हणून तो जो काळ हे करतो, तो ज्याचा चाकर आहे तो दत्त हे सांगतो. बाहू भारुनी दत्त गरजतो, बाहू भारुनी
दत्तक गरजतो भक्तांसी राखितो राखितो भक्तांसी राखितो राखितो भक्तांसी राखितो बाहू भारुनी दत्तक गरजतो बाहू भारुनी दत्तक गरजतो भक्तांसी राखितो राखितो भक्तांसी राखितो राखितो भक्तांसी राखितो कोणी न पाहे वक्रदृष्टीने कोणी न पाहे वक्रदृष्टीने काळ चाकरतो चाकरतो काळ चाकरतो चाकरतो काळ चाकरतो बाहू भारुनी दत्तक गरजतो बाहू भारुनी दत्तक गरजतो भक्तांसी राखितो राखितो भक्तांसी राखितो राखितो भक्तांसी राखितो काळाचा करतो त्यामुळे कोणी न पाहे वक्रदृष्टीने काळाचा करतो त्यातला काळ आहे तो काळ एका वेळेला काळ म्हणून काम करीत नाही जसं स्पेस अँड टाईम दोन्ही असतात ते दोन्ही बरोबरीनं काम करतात आणि बरोबरीनंच आपल्याला संपवतात आणि त्या अर्थाने बरोबरीनं वावरू पण देतात आपण इथं बसलो आहोत दुसरीकडे नाहीत दुसरीकडं असू तर इथं नाही अशा तऱ्हेनं आपल्याला दोन्ही बाजूने हे काळाच्या संदर्भातलं आहे पण त्यांचे ते चाकर आहेत म्हणूनच नाना महाराज 5 ठिकाणी जेवायला गेले वगैरे जे म्हणतो एकाच दिवशी एकाच वेळेला सगळ्यांच्या घरी आहे ते आमच्याकडे होते एकाच नाही असंख्य ठिकाणी असे आपल्याला जे दृष्टांत मिळतात आणि ते तितकेच खरे पण आहेत ते स्पेसचं बंधन आहे ना मग दासगणू महाराजांच्याकडनं एका तासात ते तिकडं स्वामी गरुडेश्वरला कसे काय संधीला किती उत्तरं आपल्याला त्यांच्या पायाशी बसूनच शिकायचे दुसरं काही नाही ते तिथे कसे काय शंका आली ते सांगतात की बाबा तू असं कर एवढं तुझ्याकडनं काय आता अभ्यास होणार नाही तू बघत आहेस मान्य आहेस तू खूप हे केलेलं आहेस भक्ती तुझ्या उणं नाही श्रद्धेत उणं नाही तू असं कर एवढी 5 प्रकरणं वाचून जा आता 10 प्रकरणाचा पेपर असतो 5 प्रकरणं वाचून पास होणार आहे का लॉजिकली किंवा ते प्रॉबॅबिलिटी वगैरे काय म्हटलं ते तसलं ते त्याच्यात काही बसत नाही पण तरीसुद्धा नेमकं तेवढ्यावरच येतं आणि जणू काही 10चा अभ्यास केल्यावर जे मिळावं ते मिळतं जेवढे मार्क मिळाले तेवढे मिळतात ते कशावर मिळतात त्यांनी सांगितले तो भक्त आहे त्यामुळे त्याला दुसरं काही विश्व नाही ज्याला केवळ भगवंत हेच विश्व आहे तो भक्त ना मग त्याला तेवढंच विश्व आहे त्यामुळे त्याने सांगितलं एवढं करून जा तेवढं करून जातो तेवढं करून गेला की तो अरे बाकीच्यांना वाटते आम्ही एवढे 8, 9, 10 करताना आमची हैराण व्हायची वेळ आली आणि ते म्हणतात एवढं करून जाणं होईल हे कसं काय तर ही काळ आणि हा जो दिक आणि काल ह्याच्यावरची सत्ता आहे त्यामुळे तिथे जे आहे म्हणजे त्यांना पेपर कळतो असं नाही बरं का नाही तर आपलं माणसं तिचे मागं तिकडंच गर्दी करतील ते म्हणतील लायकलीपेक्षा सुद्धा हे बरं आहे अधिक तसलं काही नाही तर तसं नाही ही सत्ता आहे आणि ती भक्ताला उपलब्ध आहे जगाला उपलब्ध नाही जगाच्या मार्गाने जावं काळाचा करतो तर त्या अर्थाने हा काळ आणि हे सगळं म्हणून त्यांना या काळाच्या बाबतीत किंवा या स्पेसच्या बाबतीत त्यांना अडचण नाही आपल्याला आठवलं असेल ते अंतरकरांची मुंजीच्या वेळेला नाही का म्हणले की तुम्ही यावं अशी इच्छा आहे मग आम्ही मुंजे तिथे ठेवणार गोंधळ्यात ठेवू का तुम्ही नक्की असाल तुम्ही जिथं ठेवायची तिथंच ठेवा हे जे उत्तर आहे ते त्यामुळंच आहे तुम्ही जिथे कुठे ठेवायचे तिथे ठेवा हे काय असतं हे असं सांगण्यासारखं आहे ते की काळावर आणि स्पेसवर सत्ता आहे ते आमचे चाकर आहेत आणि मी असेल तिथं तुम्ही येऊ शकाल असं नाही पण तुम्ही आहात तिथं मी येऊ शकतो हे जे उत्तर आहे ते त्याचं तिथं शिकाय तुम्ही कुठेही ठेवा जिथं ठेवाल तिथं मी येऊ शकतो तर मी जिथं असतो तिथं तुम्ही येऊ शकाल असं नाही येऊ शकेल पण ते महाराजच हवे दुसरे असं आहे मग ते शक्य आहे हे असं आहे त्याच्यावरती सत्ता आहे ती सत्ता आहे स्थलकालावरची आहे आणि म्हणून हे त्यांना शक्य होतं
मागे एकदा आपल्याला त्या छबुताईंच्या आठवणीचा उल्लेख केला होता पांगेरेच्या स्वामींच्याबद्दल. त्यांना ते आश्रम माहिती नाही, वेळ संध्याकाळची आहे, आपण वेळेत पोचू शकणार नाही. त्यावेळेला आपल्याला मी बोललो होतो बघा, आठवत असेल की कुणी वाटाळं नाही, ही निर्जन हे आहे, पायवाट आहे. तर जिथे उतरल्यानं सुरुवात केली आणि अंधार पडला तिथं पहिल्यांदा साप दिसल्याबरोबर ते घाबरले आणि मग ते आता दुसऱ्या रस्त्याला लागले. तिथून पुढे गेले की तो दिसेनासा झाला, तो परत त्या रस्त्याला वळणार, परत साप. हे जे काय दिसतंय ते त्यांना शेवटपर्यंत गेलं आणि शेवटी सगळ्यात शेवटी जेव्हा ते सापाने जी म्हणून आडवाट होती त्या आडवाटीला तो होता. त्याला घाबरून त्या दुसरीकडे वळत होत्या, पण घाबरून वळत नव्हत्या, त्यांना योग्य मार्गाने तो नेत होता. आणि त्या सरळ जेव्हा त्या गेटच्या जवळ आल्या त्यावेळेला तो दिसेनासा झाला. तो गेटमधून आत निघून गेला. तर म्हणले अरे इतका वेळ, 5-6 मैलाचं अंतर आहे, चेष्टा नाही. आपल्या इथून चौक गाठताना आपल्याला पंचायत होते, 6 मैलाचं अंतर अशा सापसाच्या सोबतीन काढायचं म्हणजे अंगाचं पाणी होईल माणसाच्या. आणि त्यात पुन्हा ही भीती, परत हा जातोय तिथं अडवतोय असं होते परत. तर असं करत त्यात जायचं. आणि मग दारात आल्याबरोबर स्वामी नमस्कार. स्वामी काय म्हणले, काय म्हणतोय सोबती बरोबर होता, कसा होता, तसा आहे तो, साहेब काय म्हणतो, घाबरला का. आता हे कशाचं निदर्शक आहे की ते स्पेसमध्ये किंवा ह्या काळामध्ये सत्य आहे. त्यामुळे त्यांना ते कळू शकतं की याला गरज आहे आणि तिथं त्याला कोणी सांगणारं पण नाही आहे, भेटणार नाही. याला अडवूनच तिथनं तिकडं आणावं लागेल. असं गुरु अनेक वेळेला अडवून योग्य ठिकाणी आणतात आणि मग ते बरोबर त्याचं काम होतं. कारण त्याचं काम होण्यासाठी त्याची गरज असते. बरं त्याला हे कळत नाही. त्याला जर सांगितलं असा सजा नाही कळत त्याला. त्याच्या अडवलं म्हणजे मग दुसरीकडे जातो, अडवलं म्हणजे तिसरीकडे जातो, मग बरोबर तो त्यानं योग्य ठिकाणी आणायचा असतो. ठाल 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 तेव्हा बाहू बाजूने दत्त कर्ज तो भक्ता असे राखितो, कोणी न पाहे वक्रदृष्टीने काळ चाकरतो. जास्तीत जास्त काळ जिथं चाकर आहे तिथं जर वक्रदृष्टी असलीच त्याची, तर ह्यांची काळावरच सत्ता चालते, त्याच्यावर नाही का चालत. तो काळातच आहे ना. त्याला उचलण्याचं सामर्थ्य, त्याला खाली ठेवण्याचं सामर्थ्य, बसवण्याचं सामर्थ्य, सगळं सामर्थ्य. त्यामुळं वक्रदृष्टीचं या बाबतीत काही चालत नाही आणि त्याची काळजी करायचं कारण नाही. कोणी न पाहे वक्रदृष्टीने, कोणी न पाहे वक्रदृष्टीने, कोणी न पाहे वक्रदृष्टीने, काळ चाकरतो चाकरतो, काळ चाकरतो चाकरतो, काळ चाकरतो. बाहू भारुनी दत्त गरजतो, बाहू भारुनी दत्त गरजतो, भक्तांसी राखितो राखितो, भक्तांसी राखितो राखितो, भक्तांसी राखितो. रहा निश्चिंत नाम स्मरत, रहा निश्चिंत नाम स्मरत, तापत्रय हरितो हरितो, तापत्रय हरितो हरितो, तापत्रय हरितो. बाहू भारुनी दत्त गरजतो, बाहू भारुनी दत्त गरजतो, भक्तांसी राखितो राखितो, भक्तांसी राखितो राखितो, भक्तांसी राखितो. रहा निश्चिंत नाम स्मरत,
रहा निश्चिंत नाम स्मरत तापत्रय हरितो हरितो तापत्रय हरितो हरितो तापत्रय हरितो बाहुभारुनि दत्तगर्दतो बाहुभारुनि दत्तगर्दतो भक्तांसी राखितो राखितो भक्तांसी राखितो राखितो भक्तांसी राखितो दत्तावधूत भजनी रमता दत्तावधूत भजनी रमता प्रेमामृत पाजितो पाजितो प्रेमामृत पाजितो पाजितो प्रेमामृत पाजितो बाहुभारुनि दत्तगर्दतो बाहुभारुनि दत्तगर्दतो भक्तांसी राखितो राखितो भक्तांसी राखितो राखितो भक्तांसी राखितो. हा निश्चिंत नामस्मरत. एवढं आपल्याला कोण सांगणार बघा जमलं तर होईल असं नाही. राहा निश्चिंत नामस्मरत राहा, पण नुसतं निश्चिंत राहू नका. हे तितकंच आहे. राहा निश्चिंत म्हणजे राहा निश्चिंत. आता काय ते करतील जसं नाही. राहा निश्चिंत नामस्मरत नामस्मरत राहा, पण नामस्मरण करताना आणखीन काळजी चिंता ठेवू नका. राहा निश्चिंत नामस्मरत तापत्रय हरितो. वेळेत बसवायचं आपल्याला तापत्रय हरितो. त्यात ते आपल्याला सगळं पाठ, ते दासबोध पाठ, ते हे पाठ आधी हे आता म्हणायची कुठे, आपण सांगू शकेल किती मला सांगा की तापत्रय आपल्याला पाठायचं आहे काय. आता मलाच आठवण झाले. आपल्याला पटापट पटापट सगळे सांगते. ते आधी हे आधी होते आधी कमुक तिन्ही प्रकारचे ताप आहेत. कफवात पित्त हिस्सा तापत्रयच आहेत बरं का. कुठे कुठे काय काय लिहिले ते आता आपल्याला सगळं माहीतच. पण मला एक लक्षात आलेलं आहे की माणसाला काही ताप आतून आहेत, काही ताप बाहेरून आहेत, काही सगळ्या जगासमवेत आहेत. हे तीन तापत्रय माणसाला काही चुकत नाहीत. काही वेळेला खरं सांगायचं तर काही कारण नसतं, पण आतून अस्वस्थता आहे. आतून अस्वस्थ कशाला तर सगळं व्यवस्थित आहे. वेळेला जेवण झालं आहे, वेळेला चहा पाणी झालं आहे, सगळं झालं आहे. नोकरी चाकरी आहेत, मुलं बाळ आहेत, ते आपापला प्रपंच करत आहेत. पण ते नीट करतील पण ते नीट करतील की नाही, ते व्यवस्थित आपला हिशेब टिशेब सांभाळतील की नाही, 31 मार्चला वेळेत रिटर्न भरतील की नाही, आपण आठवण करूया निदान. मग त्यांची ती अजून इंटरेस्ट सर्टिफिकेट आणते. सावकाश इंटरेस्ट देऊन झालेले आहे, नाहीतर ॲक्रूड असेल नाही का, तर ते जे काय असेल ते असेलच. पण ते जरा आपण थोडं लक्ष घातलं पाहिजे. काय जाते त्यांच्या मागं व्याप खूप, आपल्या मागं नामाचा एवढा व्याप खूप आहे खरं म्हणजे, खरं सांगायचं. पण तरीसुद्धा असं वाटतं ते व्यवस्थित करायचं. त्यापेक्षा आपण जाऊन चौकशी तरी करू. त्यानं बाबा आणलं का सर्टिफिकेट आणलं का. मग काय होते, सर्टिफिकेट आणलंस का बाबा, इंटरेस्ट सर्टिफिकेट आणलंस का, तुला 16 नंबर मिळाला की तुला अमुक मिळाला, मार्ची म्हणून सध्या आता आठवड्यात. तर एरवी इतर महिन्याची कामं असतातच. तर तसं ते मग ते आणलंस का तर ते म्हणतो मला नाही वर बघायला, मान वर करायला सवड नाही. ते कुठला नंबर आणि कुठलं काय बघू मी करतो. बरं ठीक आहे, 8 दिवस झाले आणलं का, म्हणजे 8 दिवस जवळजवळ रामराम व्हायची. 16 पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज. पुन्हा 8 दिवसांनी आठवण. 2-8 दिवस झाले की घरात जर असतील मंडळी तर त्यांच्या का 15 दिवस झाले. 15 दिवस झाले सांगतोय, पण काय त्याच्याकडनं काय होत नाही. हे गेल्या वर्षी असंच झालं, त्याच्या मागल्या वर्षी लक्षच तसं सगळं, तेव्हापासून असंच. मग त्या वेळेला काहीतरी झालं होतं ना,
असं नाही का खरं, म्हणजे जी अर्थी 2-3 वर्ष गेली तेव्हा. बरं असं काय फार मोठा दंड त्याला पकडून यायला वगैरे काय झालेलं नाही आहे. काय होणार एवढ्यासाठी कोण काय काय मिळणार आहे आपल्यासारखे इथले माणूस आहे, काय मिळणार आहे. ते देतात कापून घेतात, काय असेल ते उरलेलं ठेवतात हातात. पण ते आपण ते करतायत सगळं. आता फक्त ठीक आहे, अहो मे संपला, यावर्षी 1 वर्ष महिना होत होते, वाढली तर कदाचित जून होईल, वाढली तर कदाचित सप्टेंबर होईल, सप्टेंबरमध्ये 15 ऑक्टोबर होईल, काय होईल काय काहीतरी होईल ना. पण आपलं इन्कम थोडंच आहे, पण त्याच्या इन्कमचा मला त्रास, हा कुठला त्रास मला काय कळलं नाही. म्हणजे आता तापत्रय आता कुठे मोडतच आहे म्हणून काही ताप आतून तापत्रय आपल्याला माहीतच आहे, हे आतून आहे. त्या आपणच घेतला म्हणून ताप आहे. तो तर बिचारा काय नाही, येतो जेवतो खातो, बाहेर जातो, आईस्क्रीम पितो म्हणा, फार तर खातो म्हणा, काय म्हणेल ते. तर ते काय ते, कारण आईस्क्रीम खावं पण लागतं, प्यावं पण लागतं. त्याच्यावर काहीतरी फळं खातली म्हणजे ती काय करणार नाही का. आणि काही वेळेला आपल्या गप्पा रंगल्या म्हणजे प्यावंच लागतं. मग शेवटी तसं हा तर आहे, तसं आहे. मग ते तो करतोय, सगळं चाललं आहे व्यवस्थित. महिना झाला, 2 महिने झाले, तिने काय केलेलं नाही, त्यातलं काय नाही. सरकारला जाणीव आहेत त्यांच्यात काय मिळवण्यासारखं काय नाही आहे. ते त्यांच्या मुदती वाढवत राहतात, मग ते कधीतरी वाढतात, होतं काहीतरी. पण अजून ताप आहे, 3 महिने झाले. मग एकदा काहीतरी तो मागच भरलं की म्हणतो, कारण का तोपर्यंत यांचं ताप होऊन शेवटी तापाच्या पलीकडे गेलेले असतात. मग काही विचारत नाही. त्यानंतर सांगतं ते रिटर्नचं, अरे तुझं ते सर्टिफिकेट झालं की सगळं, अरे झालं की सगळं. म्हणजे सांगायचं तरी म्हणजे सांगितलं नाही याचं परत पुन्हा 8 दिवस काय वरचा ताप घ्यायचं ठरवलं तर हे तापत्रय ह्या असले सगळे आहेत. त्यांनी म्हटले ते त्या अर्थाने त्या पातळीवर आहेतच, पण ते आपल्याला परिचित आहे. आतून आहे, बाहेरून आहे. बाहेरून सुद्धा ताप आहेत माणसाला. शरीराच्या आतून जसे आहेत हे मनाने बुद्धीने, तसे बाहेरून शरीराने सुद्धा काही असतील. काही बाहेर जवळ म्हणून, शेजारी म्हणून ताप असतो, घरात म्हणून ताप असतो, गल्लीत म्हणून ताप असतो. किती प्रकारचे ताप माणसाला. गल्लीत कोणाचं तरी काहीतरी होतं, काय होतं आपल्याला माहितीच आहे. पळून गेले असतील, नाहीतर पळून आले असतील, काय होणार जास्तीत जास्त वेळ. गल्लीतून एखादा मनुष्य नुसता धावत गेला, कशासाठी गेला, गाडी खिडकीतून बाहेरून. अहो त्याला गाडी चुकत असेल म्हणून गेला असेल धावत. पण आमच्याच गल्लीतून असू दे की त्याला त्या क्षणी सुचलं नाही, जवळची गल्ली दुसरी आहे, नाही सुचलं त्याला. आपल्याला तरी पळायला माणूस आपण कधी बघणार असं नाही का, प्रत्यक्ष म्हणून गेला असेल. पण बाहेरून ताप आहे, तेव्हा हे असे आतून असे बाहेरून. आणि जगाबरोबर ताप होतात ते होतं. ही ऊन पडले, काय घामेघूम झालो आहे, ही फॅन बंद ठेवलीत, परत त्याच्यात त्रास होतो. आता सगळ्यांच्या बरोबर होतो. मग तशा तऱ्हेचं आता हे समजा तापलं भयंकर तरी असं ते पाऊस, बाहेर पाऊल टाकायची ही नाही राहिली, साधी सोय नाही बाहेर पडेल. इतका चिखल. आता सगळ्यांचाच ह्या ठिकाणी झालं आहे, पाऊस सगळीकडे पडला आहे. तर आता त्याचं ते आपल्याला बाहेर पडता येणार नाही, होणार तसं ना. मग ते जे काय झालं आहे त्याच्यापोटी आपल्यालाही काहीतरी होणार, पण त्याच्यापोटी आपल्याला पुढे पाणी मिळणार आहे, त्याच्यापोटी पीक पाणी येणार आहे, त्याच्यापोटी पोटात आतनं जाणार आहे, हे सगळं होणारच ना. त्यामुळे मग त्याच्यासाठी काय होईना, तो पडतोय, पडू दे ना. पण तो सहन होत नाही. लागला की अगदी छान मस्त भिजतो 2 दिवस मनुष्य. 3ऱ्या दिवशीपासून हात थांबायला सुरुवात करतो, कारण ते 2 दिवसाचं सुद्धा त्याला पेलत नाही. शरीर आता प्रकृती म्हणजे अशा ठणठणीत आहेत काय बोलायचं काम नाही. 2ऱ्या दिवशीपासून डॉक्टरांच्याकडे ते सर्दी झाली, डोकं दुखतं आहे झाले. मग आता असं तर ताप आहे, आज सुसू दे थोडंसं, काय सर्दी झाली म्हणून. पूर्वी पद्धत होती, आधी आजार झाले काही करायचं नाही, असं एक पहिली उपचार, प्रथमोपचार. आजार झाले, काय झाले, तापलाय, ठीक आहे काय. आत्ताच्या मातोश्री म्हणजे अहो तो तापला आहे, तुम्ही बोटलं मग आहात, मग खरोखर तापलं. त्याला काय वाटत नाही असं काय झालं. वडील म्हणतात हा जरा थोडं गरम लागते, ते तेवढं झालं. अहो ते किती तापलं आहे, काहीतरी करायला पाहिजे. रात्रीचं त्यांना उठवून त्याला नेऊन ते म्हणतात तुम्ही काय काळजी करू नका, नाही हो पण एवढं ताप एवढं. आत्ता कुठं तो आला आहे, आता तो आला आहे, त्याला जायला तरी नको का. मनुष्य घरात आलं म्हणजे उडून बाहेर जाणार आहे का. साधा विचार करून भाऊ, पण तापाला रात्री लगेच त्याला नेऊन सगळे भरा त्याला इंजेक्शन हे ते करा, काय होईल काही होणार नाही, ताप आहे. पण तसं नाही. पूर्वीचा प्रथमोपचार तापाला आहे, ठीक असं जोपर्यंत त्याला जरा पाणी द्यायचं, फार झालं तर एखादी पाण्याची घडी फुकट घरातले आपल्या रुमाला भिजवायचं आणि डोक्यावर ठेवून द्यायचं, काय होत नाही. भग डोळ्यांची होती, काय करू. लगेच आय स्पेशालिस्ट, साधा वरचा स्पेशल, DNB सगळीकडे एकदम. अहो डोळ्याला चुरचुरत आहेत तर काय असेल DNBला त्रास देते नंतर. आणि 1000-2000 रुपयाला गिराईक त्यांना. तर त्यापेक्षा ते कशाला करायचं, डोळ्यावर सरळ पाण्याची घडी ठेवायची. गुलाब पाणी गेल्या वर्षी आणलेलं अजून शिल्लक असतं, एक्सपायरी डेट ठेवायची गुलाब पाण्याची एक घडी. संध्याकाळी म्हणतो छान वाटते,
जा आता बाहेर फिरायला. इतकं सोपं ना प्रथमच्या राहा. पण नाही ते हे सगळं सांगतायत का, तर ते आपल्याला कळावं. तापत्र्य हारण्याची ज्यांची इच्छा आहे, माझी ते कमी करून घेण्याची इच्छा आहे का, तर मग नक्की तापत्र्य हारितो. तापत्र्य हारणारच, त्यांची तेवढी क्षमता आहे. तर त्यामुळं अशा तऱ्हेचे आतले बाहेरचे आणि जगाबरोबरचे. आता तुम्ही जर म्हणलं एवढा पाऊस मला सहन होत नाही, तो जरा थांबवा, उगाच काहीतरी सांगू नका त्यांना तुम्ही एक भक्त आहे, हे सगळे लाखो भक्तच आहेत त्यांचे. तर ते जे कोणी शेतकरी आहेत ते भक्तच आहेत, ते तिथून प्रार्थना करतात. बरं सीझन आहे, ते का उगाच म्हणत नाही जानेवारीमध्ये आमच्या डोक्यावर, आणि त्यांच्या डोक्यावर त्यांनी मागितलेलं नाही. त्यांनी मागितलं किंवा वळवाचा मागितला, त्यांनी कधी नेहमीचा मागितला. मग त्यांची खरी पिकं आहेत, हिरपी पिकं आहेत, त्यावेळेला जे पाहिजे ते नको का त्यांना द्यायला. म्हणून भक्ताला नेहमी भगवंत जवळ असतोच, पण त्याच्याबरोबर जगाची पण तितकीच जवळीक आणि काळजी असते, ते बघता. नाहीतर मग आपल्याला पसायदान कशाला म्हणावं लागलं असतं. खळांची व्यंकटी सांडो, काय होणार त्यांना, त्यामुळे त्यांना स्वतःला काय होणार नाही, ती समाधी घ्यायच्या अवस्थेत आहेत. पण त्यांची जर उद्या वाकडेपणा त्यांच्यातला गेला, त्यांच्यातल्या ह्या चुकीच्या गोष्टी, काय विकार मत्सर अमकतमक ह्या गोष्टी गेल्या, तर त्यांचं जीवन आणि त्यांच्याबरोबर त्यांचं जीवन सुखाचं होईल, एवढं त्यांना म्हणायचं आहे. मग असे ते लोक का म्हणतात, ते खरे भक्त. म्हणून ते खरे भक्त आहेत, ते एवढीच काळजी करतात की जग सुखी राहील, ते बाकीचे सुखी राहतील, एवढीच त्यांची इच्छा आहे, म्हणून ते म्हणतात. नाही तर त्यांना काय मागायचं नाही त्या अर्थाने. तर ते तापत्र्य हारण्याचं त्यांच्याकडे सामर्थ्य आहे. ज्या अर्थाने आदिभौतिक वगैरे जे सगळं म्हटलं, आदिदैविक आहेत, आदिभौतिक आहेत, काय सगळे जे आहेत ते सगळे हरण करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे, हीही खात्री बाळगायला हरकत नाही. आणि असले जे होतात त्याला उद्बोधनाने नाहीसं करण्याचं सामर्थ्य पण त्यांच्यात आहे. हे नाहीसं करणं म्हणजे उद्बोधनाने नाहीसं करणं आहे, समजून घेऊन नाहीसं करणं आहे. राहा निश्चिंत. काय होतं, हे तापत्र्य असले म्हणजे निश्चिंत राहत नाही ना माणूस. आणि निश्चिंत राहिला म्हणजे निश्चिंत म्हणजे तो फेडतच राहणार किंवा नसतं बाकीच्यांना अस्वस्थ करून सोडणार. म्हणून निश्चिंत राहा आणि नाम घेत राहा. राहा निश्चिंत नाम स्मरत तापत्रय हरितो. असा अवस्थेत दत्तावधूत. आता काय करणार, तर दत्त अवधूत स्वतःचा उल्लेखही त्यांनी तसा केलेला आहे, दत्त अवधूत. एक जरासा बारीक शब्द आहे म्हणून त्याच्यावर थोडं सांगून संपत आपला. आता तर दत्तावधूत, आपल्याला असं वाटतं की दत्त अधिक अवधूत म्हणजे दत्तावधूत वगैरे, ते आपल्या व्याकरणात. तर तसं ते तचा आ झाला, बरोबर, याचा नाही झाला. त्यांना जे दत्त दिलेलं होतं त्यातलंसुद्धा ज्यांनी काही अंगाला लावून घेतलेलं नाही, ते अवधूत. आदि मध्यांत निर्मला, असं व्याख्या केली ना, तर आपण अवधूत गीता वगैरे वाचलीच असेल. तर आदिमध्यांत निर्मला, जसं मिळालं तिथंही ते त्यापासून बाजूलाच आहे. प्रारब्ध, आईवडील, गाव, नातेवाईक, ते दिलेलं गेलेलं आहे, पण त्याच्यात अडकलेली नाही. तिथंही आदि मध्य अंत निर्मला, त्याचा लेप नाही चढत. नातेवाईक असे आहेत म्हणून, नातेवाईक तसे असायचेच, ते असणार, एवढेल तसे असणार, अमुक तसं असणार, शरीर प्रकृती असे असणार, जे काय आलेले आहेत ते. त्यामुळे आदि मध्य, आपण काही जोडलं असेल, काही वाट्याला आला असेल, तर तिथेही निर्मल आहेत, त्याच्याबद्दल कसलाही त्यांच्या मलिनता चित्तामध्ये नाही. आणि आदिमध्यांत, तिथेसुद्धा आधी काहीच मल नाही, चित्ताला मलिनता नाही, निर्मल आहेत आधी, मध्ये आणि शेवटी. मग आपोआप शेवटी राहतोच मनुष्य. जेवढं काही सगळं सामानच जर तो मोकळा करून आलेला आहे, तर त्याच्याजवळ फक्त मोकळी गाडी राहिली देहाची, मोकळी गाडी राहिली चित्ताची, मेंदूची, तेवढी घेऊन आदिमध्यांत निर्मला कधी मुक्त झाले कळत पण नाही. त्यामुळं हे जे दत्त म्हणून वाटायला आलेलं असेल त्याच्यापासून जे आदिमध्यांत निर्मल आहेत, असा दत्तावधूत आहे. हा दत्तावधूत ते काय करतात, तर भजनी रमता. आता काय राहिलं, आपल्याला आपलंच नाव घ्यायचं असतं म्हणून भजन करता येत नाही. आपल्या नावाचं भजन तर होत नाही, आपल्याच नावाचं भजन चालेलं असतं. तुम्हाला असं वाटेल एकदम मी काहीतरी पडलो आहे का काय, मला असं शंका वाटते, पण तसं नाही आहे. आपल्या नावाचं भजन म्हणजे मी म्हणतो ते, माझं जे आहे ते माझ्या म्हणण्याप्रमाणे केलं नाही केलं वगैरे सगळं पुढचं सगळं ते मीचं भजन. तर त्यांच्याकडे तसलं काय भजन नाही. दत्तावधूत असल्यामुळं ते त्यांच्यातलं काही नाहीच आहे. मग आता काय राहतं, मग भगवंताचंच भजन राहतं फक्त, दुसरं काय राहिलं नाही. म्हणून दत्तावधूत. पण नुसतं भजन म्हणून आपलं वेळ झाली की भजन, वेळ झाली की नाही भजनी रमता, भजनात रमून गेले, त्या अर्थाने रमले. त्यांना काळाचं, त्या अर्थाने एका सात्विक भजनाच्या निमित्ताने त्यांना काळाचं भान राहिलेलं नाही.
दत्तावधूत भजनी रमता आणि प्रेमामृत पाहिजे. असं कोण इथे प्रेमामृत पाहिजे तो आपण सहज अर्थ घ्यावा समजून की मला सांगा प्रेम देणारं कोण आहे नक्की तेवढं एकदा शोधून काढा. मनापासून विचार करून आतून ठरवावं. कुणाला काही सांगायला जाऊ नये आपला रिपोर्ट काय त्या नाही आणखीन घोटाळा होईल. त्याच्यामुळे ते काय सांगू नये. मनापासून आपल्यावर कुणाचं निष्कपट निरपेक्ष प्रेम आहे एवढं एकदा शोधून काढावं. मग प्रेमामृत का म्हटले आणि ते दत्त का देतो, हे दत्तावधूत का देतात किंवा भजन का देऊ शकतं याची उत्तरं आपल्याला तिथं सापडतील. खऱ्या अर्थाने असेल जसं असेल तसं, पण ते तसं आहे आणि ते देणारे फक्त संत गुरुदेव याकडे कोण नाही. तुझं निरपेक्ष आहे. दत्तावधूत भजनी रमता प्रेमामृत पाहिजे. गरजच नाही अशा तऱ्हेचं भजन हे प्रेमामृताचे डोह आहे. खऱ्या अर्थाने सांगायचं तर खरं भजन म्हणजे प्रेमामृताचा डोह. आपण पंथचरित्रामध्ये वाचलं असता अशी असंख्य माणसं की जी रंगून गेली नसती तालात. त्यांचा भजनीचा मेळा आणि त्यांचं ते प्रसिद्ध आहे सगळं. तर त्यावेळेला अशी 5-25 माणसं बरोबर रानात झाडाखाली बसली आणि सगळा आनंद भजनाचा चालला आहे. मध्ये अधे बोध चाललेला आहे, मध्ये अधे त्याच्यावर काही विवरण चाललं आहे, शंका चालल्यात, असं सगळं वातावरण आहे. दत्तावधूत भजनी रमता प्रेमामृत पाहितो. खऱ्या अर्थाने भजन, खऱ्या अर्थाने भजन म्हणजे प्रेमामृताचा डोह. आता ते अमृतासमान प्रेम आहे. जे माणसाला संजीवक आहे ते प्रेम आहे. त्या अर्थाने प्रेमामृत पाहितो. काय होते तिथे एवढं आहे की ते सगळ्यांना वाटतात. फक्त त्या भजनाचं प्रेम, त्या भगवंताचं प्रेम आणि निष्कपट किंवा निरपेक्ष असलेलं प्रेम ही वाटतात. दत्तावधूत भजनी रमता प्रेमामृत पाहितो. तर अशा अवस्थेत आहेत भक्तासी राखितो. अशा अवस्थेत ते आहेत तर आपण खऱ्या अवस्थेतले भक्त असावं. सारांश एवढाच की खऱ्या अवस्थेचे भक्त कसे असावं आणि त्यांना ते गरजून सांगतायत मी राखतोय तुम्ही काळजी करू नका. कोण गॅरंटी देत नाही. डॉक्टरांच्याकडे जावा आणि कुठं जावा कशात जावा लिहून घेतात आमची जबाबदारी आपण नाही का लिहून देत. भागच आहे त्यांच्या त्या शास्त्राचा भाग आहे. त्याप्रमाणे ते जबाबदारी नाही लिहून घेणार मग आपलं काय ते करणार. मग तसं नाही, जबाबदारी घेतलेली आहे. या जन्मात नाही प्रवास केला तर पुढच्या जन्मात जबाबदारी पार पाडणार. आणि नाहीतरी तसंच दिसतं आपल्याला. आपली जी अवस्था आहे त्यावरून असं दिसतं की पूर्वीचा प्रवास करून आलो आहे आणि ते मात्र मागून लक्ष ठेवून आहेत कुठं आहे. सारखं ते काहीतरी देत आहेत आणि सांगतात की या जन्मात जा पुढे अजून आणखीन काही परत काळाचं हे नको ठेवू नको मागे तर तू असं कर असं त्यांचं म्हणणं. दत्तावधूत भक्ता असे राखितो. स्वतः महाराजांनी कसं कोणाकोणाला राखलेलं आहे याची कल्पना खरं आपल्यापेक्षा म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा आपल्यालाच जास्त आहे. आपापल्या आयुष्यात मागे बघितलं इथं का आलो, तिथं का गेलो, इथं बदली का झाली, हा माणूस का भेटला, तिथं आपण का गेलो, त्यानं काय झालं. राखतायत दुसरं काही नाही. कारण त्यांना माहिती की याच्या ठिकाणी भगवंताचाच फुल्लिंग आहे, तो जपून ठेवला पाहिजे. ती योगक्षेमम वाहाम्यम असतं ना, ते दोन्ही बाजूनी त्याला वारं लागू नये म्हणून धरलेलं आहे. त्याचं ते चित्र आहे. तर तसं ते का धरलं आहे तर त्या वारावादळात ती ज्योत कुठे हे होऊ नये, विजू नये, लहान होऊ नये, तर ती नित्य टिकत राहावी म्हणून ते केलं. मग अशा तऱ्हेनं कसल्याही संकटामध्ये आपल्याला अगदी शेवटी आता हे पंत महाराजांचंच आहे. महाराजांच्या असंख्य ठिकाणी राखलेलं म्हणजे ज्या वेळेला प्लेगची प्रचंड साथ होती आपल्याला त्या घटनेची आठवण होईल. महिन्यापूर्वी आलेली मंडळी 5-6 महिने गेले म्हणून 5-6 मंडळी तरुण मंडळी पुण्यातून अचानकपणे गोंधळलेली. फक्त महाराज घरामध्ये, बाकी कोण गावात राहिला असेल तर राहिला असेल. प्लेगमुळे सगळे बाजूला गेलेले. संध्याकाळ झाली हे अचानक आले. म्हणले अरे तुम्ही असं कसं काय आला, कळवलं नाही, काही नाही, इथे प्लेग आहे, आता तुमच्या जीवाला धोका आहे, सांभाळलं पाहिजे आपण, आता आलाच आहात तर रात्री काही जाता येणार नाही, तुम्ही राहा. आणि सगळं खाली केलेलं होतं कारण गावात सगळं खाली केलेलं आहे. कुठे कोण 4 घरं गाडी काय गुरा असायचे, कोणाच्या कशा कारणाने निमित्ताने आजारी म्हणून कशाने तरी राहिलेली घरं. ते म्हणले आता तुम्ही हातपाय धुवून घ्या, जरा विश्रांती घ्या, तुम्ही एवढे दमून आलात. महाराज स्वतः हातात हे घेऊन पाण्याची भांडी, नंतर ती वस्तू घेऊन जे घर उघडं दिसेल तिथे जाऊन थोडं पाणी करून महाराज पाणी घेऊन आले. आधण ठेवलं, त्यात पिठलं टाकलं आणि हे सगळे आल्यावर म्हणले आता रामाचा प्रसाद म्हणून पिठलं भात खावा, शांत झोपा आणि सकाळी जावा. त्या जेवलेल्या माणसाचा उल्लेख आहे ना पुढे. मी त्यांच्या हातचं पिठलं भात जेवलो, ज्या परिस्थितीत जेवलो, ज्या परिस्थितीत आम्हाला त्या आणि त्यांना प्लेगचा कसलाही संसर्ग झाला नाही. जिथे एवढा संसर्ग आहे म्हणून गाव सोडून गेलेलं आहे, तिथे कसलाही संसर्ग न होता ते अलगद बाहेर पडले. ते पिठलं भात आणि तो कारण ज्याच्या त्यांनी लिहिलंच आहे,
ज्याच्या सेवेला हात जोडून माणसं उभी होती त्याने आमच्यासाठी पिठलं भाकरी करून वाढावी, तीसुद्धा आणून, पाणी आणून बाहेरून वाढावी, याच्यापेक्षा आमच्या आयुष्यात काही भाग्य असेल असं वाटत नाही. इतकं राखलेलं आहे पंत महाराजांची. आणि ते काशीकर बुवा म्हणून जे काशीला वगैरे होते, पुढे नंतर इकडे तिकडे सगळीकडे त्यांचा संचार होता. ते खूप मोठे ज्ञानी होते, त्यांचा स्वतःची अनुग्रहित मंडळी खूप होती, जाणारी मंडळी खूप होती. पण त्यांची योगायोगाने त्यांची जवळच दड्डीपासून 3-4 मैलावर राहत असल्यामुळं इकडचं हे बेळगावचं सगळं वातावरण त्यांना पंत महाराजांचं कळलं होतं, म्हणून ते पंत महाराजांकडचं ओळख झाली. एकदा आले असता बेळगावला ओळख झाली. त्यांनी त्यांच्या भेटीतच त्यांना कळून आलं काय असते. तो का म्हणे हिरा पारख हिया मुढागारा, तर तसं आहे शेवटी. त्यामुळे त्यांना त्यांची योग्यता ओळखली आणि अत्यंत आदराने ते त्यांना वागवीत. नंतर पुढच्या काळात उत्तरायुष्यात पंत महाराज तिकडे गेलेलेच आहेत, पण तरीसुद्धा तिथे त्यांचं नेहमी नाव निघे. ते काशीकर बाबा म्हणत तुम्ही पंतांकडे जावा, ते फार थोर आहे, तर असा अवतारी पुरुष भेटणं मुश्किल आहे, तुम्ही जात जावा, असं सारखं ते वाक्य तिथे निघत असे काहीतरी ओघामध्ये कशा तरी जात. आणि ही जी मंडळी गोकुळाष्टमीच्या उत्सवाला निघाली होती ती रात्रीची तिथं थांबली बघा. वाटेत त्यांना अडवलं. अपरात्राची वेळ होती, हे गोकुळाष्टमीलाच चालले होते पंत महाराजांच्या घरच्या उत्सवासाठी बेळगावच्या. त्यावेळेला तिथं जात असताना ह्यांनी वाटेत दरोडेखोरांनी अडवलं. त्या काळात ते खूप हा मोठा होता. त्यांनी अडवलं, सगळ्यांच्या वस्त्र शक्य असेल तेवढं सगळं काढून घेतलं आणि नंतर ह्यांचं चाललं होतं. मग शेवटी त्याला काय बुद्धी झाली, त्या माणसाने विचारलं दरोडेखोरांनी, तुम्ही कुठले, आत्ता या क्षणी तुम्ही इथून कुठं चाललाय? ते म्हटले आम्ही गोकुळाष्टमीच्या उत्सवाला आलो. म्हणजे कुठे झालं? पंत महाराजांकडे झालं. पंत महाराज मग ते काशीकर बुवा म्हणतात ते पंत काय? तर होय, हे सगळं आहे असं घ्या म्हणले. त्यांना सगळ्यांना उलटं नेऊन सोडण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. तो म्हणला बुवा त्यांचं नाव घेतात, मी त्यांच्या भक्तांना त्रास दिला, भक्त अशी राखतो मी, काय असायचं आहे सगळं असं आहे. आपल्याला भगवंत राखतो आहे, आपल्याला फक्त त्याचं जाणीव राहू दे. आणि कुठल्याही परिस्थितीत बाहुभाराने दत्त कर्तृत्व आहे, तर आपण आता त्याच्याकडे लक्ष देऊ. नेहमीच्या प्रसंगात आपल्या प्रपंचात कुठेही भक्त असे राखतो हे लक्षात ठेवून प्रयत्न करू. प्रयत्न अधिक चांगले होतील. आणि जिथे कुठे कमी पडेल तिथे ते राखतातच आहेत. ते जे करता आहेत ते राखणं एवढं लक्षात आलं म्हणजे मग आपलं जीवन सोपं होईल. बाहुभारुनी दत्त गरजतो, बाहुभारुनी दत्त गरजतो, बाहुभारुनी दत्त गरजतो, भक्तांसी राखितो भक्तांसी राखितो भक्तांसी राखितो. बाहुभारुनी दत्त गरजतो, बाहुभारुनी दत्त गरजतो, भक्तांसी राखितो भक्तांसी राखितो भक्तांसी राखितो. कोणी न पाहे वक्रदृष्टीने, कोणी न पाहे वक्रदृष्टीने, काळ चाकरतो काळ चाकरतो काळ चाकरतो. बाहुभारुनी दत्त गरजतो, बाहुभारुनी दत्त गरजतो, भक्तांसी राखितो भक्तांसी राखितो भक्तांसी राखितो. रहा निश्चिंत नाम स्मरत, रहा निश्चिंत नाम स्मरत, तापत्रय हरितो तापत्रय हरितो तापत्रय हरितो. बाहुभारुनी दत्त गरजतो, बाहुभारुनी दत्त गरजतो, भक्तांसी राखितो
भक्तांसी राखितो राखितो भक्तांसी राखितो दत्तावधूत भजनी रमता दत्तावधूत भजनी रमता प्रेमामृत पाजितो पाजितो प्रेमामृत पाजितो पाजितो प्रेमामृत पाजितो बाहु भारुनी दत्त गर्दतो बाहु भारुनी दत्त गर्दतो भक्तांसी राखितो राखितो भक्तांसी राखितो राखितो भक्तांसी राखितो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जानकी जीवन स्मरण जय जय राम।